हॅलो मैत्रिणींनो, कसे आहात? बरे आहात ना? तर आता आज मुले चाललेली आहेत कारण का त्यांचं कॉलेज सुरू झालेले आहेत त्याच्यामुळे. आणि सकाळी लवकरच उठले सगळेजण कारण का ह्यांची गाडी लेट नको व्हायला म्हणून. तर मी पण आता थोडीफार त्यांना मदत करते. काय रे, चालला का? चाललो. चालला. उद्या उद्या नाही तर परवा याल ना लगेच? हो, उद्या नाहीतर तुम्ही नाही आले तर काय होणार नाही. येणार उद्या. तुमच्याशिवाय काय होणार नाही तुळशीचा लग्न. तुम्ही गेले तर करमणार नाही मला, पण आता काय आता दिवाळीला कसं भरपूर दिवस होते ना, त्याच्यामुळे जरा हे झालं. आता गेल्यानंतर नाही करमणार. घर भरलेलं होतं, आता एकदमच खाली होणार. ताईला जो म्हणलं यायला का ना, ताईला बघू, ताईला जमलं ताई पण येईल ना. येऊ दे. तुम्ही असले तरच माझ्या वाटणार. मी एकटी काय करू मग? काय करतोय बघू. तर त्यांना खाण्यासाठी मी आता बनवत आहे घावण आणि बटाट्याची सुकी भाजी, कारण का रात्रीपर्यंत राहू पण शकते आणि खराब नाही होणार म्हणून अशी सुकीच बनवते. आणि नेण्यात कसं रस पण गळणार नाही म्हणून. तर आता घावण अशी पटापट बनवून घेते. आणि घावण आहे ना, माझ्या मुलांना खूप आवडतं आणि होतात पण पटकन. असं घाईचं असेल ना तर पटकन घावण्याचं पीठ मळलं आणि घावण केले ना की तयारी होईपर्यंत सुद्धा 4-5 असे घावण होत आहेत. तर बटाट्याची भाजी अशी झालेली आहे आणि घावण बघू शकता किती मस्त असे होत आहेत. आणि हा जो तवा आहे ना, हा बघितला तर असं म्हणाल की हा तवा काय वापरतात म्हणून, पण नाही, हा तवा इतका जुना आहे ना, भरपूर जुना आहे. कितीतरी वर्ष, 15-20 वर्षाच्या आधीचा हा तवा आहे. पण इतकं भारी घावण निघतात ना. त्याचा हँडल पण तुटलेला आहे, तरी पण मला हा तवा का आवडतो. तर झटकीपट असे घावण पण होतात आणि एकदम पातळ होतात आणि अजिबात चिटकत नाही. तुमचं पीठ कसं का ना असं ना, पण ह्या तव्यामध्ये एक नंबर घावण होतात. तर चला मग आता घावण आणि बटाट्याची भाजी केलेली आहे, डबा भरून घेते, मुलांचं आवरून घेते. आणि सगळं तर आता मी काय करणार आहे, पहिले किचनमधलंच काम करून घेणार आहे आणि नंतर बाकीची कामं करणार आहे. तर आता देवपूजा करून घेतली मी आणि आता रांगोळी काढते आहे. सगळं घरातलं मी काय केलं, आता म्हटलं चला डबे तर झालेले आहेत आणि त्याच्यासोबत आहे ना मी आता सगळं किचन रूमच क्लीन करून घेते आणि नंतर आहे ना देवपूजा करते. तर म्हटलं की तेच करून घ्यावं. आणि कसं आहे, देवपूजेला टाईम पण लागतो आणि मग बाकीची कामं राहिली असली की देवपूजेत पण लक्ष लागत नाही. म्हणून म्हटलं सगळी जात दे ना कामं, असं करावं की किचन आवरून घ्यावं आणि मगच देवपूजेला लागावं. तर आता देवपूजा करून घेतली आणि दररोजची माझी जी पूजा असते ती तुळशीला पाणी घालून गॅसची पूजा करणं, उंबरठ्याची पूजा करणं, रांगोळी काढणं, ते सगळं करून घेते आणि मग मी बाकीचं सगळं उरकत असते. पण आज कसं झालं, मुलांचे डबे होते त्याच्यामुळं पहिले म्हटलं डबे वगैरे करून घ्यावं आणि लगोलग मी काय केलं, खिचडी भात करून घेतला आणि पूर्ण किचन रूम आवरून घेतला. तर मग परत काय करायला नको. सगळा फराळ संपलेला आहे म्हणून आता परत फराळ करते ताजा, कारण का उद्या किंवा परवा चाललेलं आहे माझं विचार की तुळशीचं लग्न ठेवावं म्हणून. तर मी बेसनाचं लाडूचं करणार होते, पण आमचा बेत दोघांचा फिरलाय की आपण आहे ना असं पसरून घेऊ आणि थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडल्या. तर आता एवढीच करणार आहे मी, कारण नैवेद्य हा ताजाच करायला लागतो. आणि एकीकडे मी आहे ना करंज्यांचं पण पीठ मळलंय आणि ना थोडं खाऱ्या शंकरपाळ्यांचं पीठ मळलं, कारण का दिवाळीमध्ये गोड शंकरपाळ्या झाल्या, खाऱ्या शंकरपाळ्या झाल्या नाही आणि मुलांना माझ्या आवडतात खाऱ्या शंकरपाळ्या. तर बघूया, माझी मुलं आली तर आली, नाही तर नाही लग्नाला, पण मी करून ठेवणार आहे. त्यांचा विचार चाललाय की 1 दिवसासाठी येणार आहे म्हणून, तर 1 दिवसासाठी येतील आणि लगेच जातील म्हणून. तर मी आता खाऱ्या शंकरपाळ्या करते आणि करंज्या करते आणि बाकीचं पीठ उरलं तर मी चिरोटे करण्याचं ट्राय करणार आहे. 1 वर्ष केले होते, चांगले झाले होते, परत एकदा ट्राय करणार, ते आवडले होते माझ्या मुलांना. तर परत म्हटले की चिरोटे कर म्हणून. दिवाळीच्या फराळामध्ये भरपूर असं धावपळ पण झाली आणि फराळ पण भरपूर होता, घरातली कामं पण भरपूर होती, त्याच्यामुळे मी काय ते केले नाही. आज ट्राय करणार आहे आणि ह्यांना मी कामाला लावणार आहे आज. तर हे पण कामाला लागलेले, बेसन लाडूचं काम त्यांच्याकडे दिले. पहिले पण त्यांनीच केले होते फराळामध्ये आणि आता पण
गरम गरम केलं आणि मग त्यांनी ते सेट केलंय आणि असं थंड झाल्यावर तेच वड्या पाडते. त्याच्यावर फक्त बदाम लावा. तर ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही भरपूर वेळा माझा मिक्सर बघितला असेल. तो भरपूर असं कितीतरी वर्ष झाले जुना झाला आहे तो. तर त्याचं काम आहे ना जवळजवळ भरपूर वेळा काम झालं आणि तरी पण सारखंच काम निघायचं. म्हणजे रिपेअर करून आणलं की महिनाभर व्यवस्थित चालायचं आणि परत काम निघायचं असं व्हायचं. तर फायनली म्हटलं की आपण आहे ना घरामध्ये एक मिक्सर घ्यावा म्हणून. कारण काय ना 2-3 दिवस झाले शेजाऱ्यांकडून वाटण आणायचं करून. तर मलाच कसं तरी वाटायचं आणि कसं त्यांचं टाईम आणि आपलं टाईम आणि लागतंच प्रत्येकाला. तर म्हटलं नको. आणि तसे शेजारी चांगले आहेत, करून देतात कधी पण आपल्याला पण बरं वाटत नाही. तर फायनली ह्यांनी काय केलं, मिक्सर आणला आणि मला हे काय माहितीच नव्हतं. ह्याने गेले बाजारात आणि मिक्सर घेऊन आले आणि जो जुना मिक्सर आहे त्याचं पूर्ण आता आहे ना हे करणार आहे, पूर्ण मोटार वगैरे सगळी चेंज करून आहे ना नवीनच करणार आहे. आणि त्याला ना आता त्या मिक्सरला रिपेअर झाले की मुलांसाठी यूज करण्यासाठी देणार आहे. तर ते म्हटले की आता हा नवीन मिक्सर हा घरात ठेव आणि तो तर नवीनच करणार आहे. पूर्ण मोटार वगैरे बदलली तर नवीनच झाला तो तर ह्याच्यापेक्षा भारी होता मिक्सर. मला जवळजवळ 10 ते 12 वर्षापूर्वीचा मिक्सर आहे तो. तरी पण मला खूप आवडायचा. पण सारखं काम निघायला लागलं तर मग जाऊ दे म्हटलं आता नवीन घेण्याचा डिसिजन घेतलाच पाहिजे. तर आता शेवटी नवीन मिक्सर हा घरामध्ये आणला आहे. तर ते दाखवत आहेत की कसा चालतं आहे म्हणून. आणि एमटी पेशंट आहेत, पेशंटला पाया सूप कसा धना वगैरे सगळं टाकले तर टेस्ट येते ना चांगली. तर प्या तुम्ही गरमा. ह्यांना थोडी सर्दी वाटत होती तर ह्यांनी येताना आहे ना पाया आणले होते. तर पाया सूप कर म्हटले तर पाया सूप केला आणि त्यांना दिला प्यायला. थोडं बरं वाटलं त्यांना. आणि हे आता रात्री सगळं किचन मी असं क्लीन करून आहे ना ठेवते. कारण का सकाळी ना उठलं की जरा फ्रेश पण वाटतं आणि असं बरं वाटतं आवरलं की. तर चला मी माझ्या व्हिडिओला इथंच एंड करते. भेटते उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये.